वनविभागाच्या जागेतून रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला पकडलं असता रेती तस्करांनी वनविभागाच्या पथकावर हल्ला करून ट्रॅक्टरसह पळ काढल्याची घटना भंडारा वनपरिक्षेत्र अंतर्गत बेलगाव येथे नुकतीच घडली। या प्रकरणी कारधा पोलिसांनी 6 जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत। मांडवी बीट अंतर्गत पडेगाव रिठी येथील संरक्षित जंगलातील गट क्रमांक 1 मधून रेती उत्खनन व रेतीची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती वन विभागाला प्राप्त झाली। त्यानुसार वन कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन ट्रॅक्टर व रेती भरलेली ट्रॉली जप्त केली। वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक राजूरकर हे चमूसह घटनास्थळी पोहोचले। त्यांनी ट्रॅक्टर मालक मोसम मोहरकर याला रेतीची रॉयल्टी मागितली, परंतु मोहरकर याच्याकडे कोणतेही कागदपत्र आढळले नाही। सदर ट्रॅक्टर संरक्षित जंगलात आढळून आल्याने ट्रॅक्टर जप्त करून वनपरिक्षेत्र कार्यालयात घेऊन जाण्याच्या तयारीत असताना अमीरराज जयपाल डोंगरे व अन्य 4 जण चारचाकी वाहनाने तेथे आले व त्यांनी वनकर्मचाऱ्यांशी बाचाबाची करत कॉलर पकडून शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली। घडलेल्या घटनांचा वृत्तांत असा आहे की बीट गार्ड आणि राऊंड ऑफिसर हे ड्युटी करत असताना त्यांच्या झाडांच्या फॉरेस्टच्या हद्दीमधून लाल रंगाचा ट्रॅक्टर जात असताना त्यांनी पकडलं। त्यांना विचारपूस केली की तुमच्याकडे रॉयल्टी आहे का, तर त्यांच्याकडे रॉयल्टी नव्हती। म्हणून त्यांनी ते ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी त्यांच्याशी हुज्जत घातली। लगेच त्या फॉरेस्ट कर्मचाऱ्यांनी त्यांच्या वरिष्ठ RFO साहेब राजूरकर आहेत त्यांना कळवली माहिती। ते आल्यानंतरसुद्धा ह्या काही आरोपींनी फोन केले। गावातून काही डोंगरे नावाचा आरोपी यांनी गावातून एक 4 व्हीलर गाडीने 4 आरोपी आले। असे एकूण 6 आरोपींनी मिळून त्यांच्याशी हुज्जत घातली। ड्रायव्हरच्या कॉलरला पकडलं, शिवीगाळी केली। त्यांच्या जे कायदेशीर कारवाई जप्तीपत्रक बनवलं होतं ट्रॅक्टरचं, ते ट्रॅक्टरसुद्धा जप्तीमधलं त्यांच्या ताब्यातून घेऊन निघून गेले। रेती भरलेली ट्रॉली व ट्रॅक्टर घेऊन पळ काढला। या घटनेची तक्रार वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक राजूरकर यांनी कारधा पोलीस ठाण्यात केली असता कारधा पोलिसांनी मोसम मोहरकर, अमीरराज डोंगरे, मच्छिंद्र मडामे, अश्विन समरीत, मनोज मेश्राम, राजेंद्र मेश्राम यांच्या विरुद्ध गुन्हा नोंदवला। आरोपींना न्यायालयासमोर उभं केलं असता 2 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे। दिनांक 16 जानेवारी 2020ला कनिष्ठ कर्मचारी गस्तीवर असताना भंडारा वन परिषदेतील मांडवी नियोजन क्षेत्रामध्ये संरक्षित वनखंड क्रमांक 282 मधील गट क्रमांक 1 मध्ये काही इसम अवैधरित्या रेतीचे उत्खनन करून रेती वाहतूक करताना सापडले। त्याबाबत त्यांनी मला सूचित केले। मी घटनास्थळ गाठले असता त्यांच्याकडे कुठलेही कागदपत्र आढळले नाही। त्यामुळे आम्ही ते ट्रॅक्टर जप्त केला आणि रेंज कार्यालयाकडे घेऊन येत असताना आरोपींच्या सूचनेवरून काही इसम त्या ठिकाणी आले। त्यांनी मला माझ्या वाहन चालकाला धक्काबुक्की केली, आम्हाला शिवीगाळ केली आणि आमच्या शासकीय कामात अडथळा करून परस्पर ते ट्रॅक्टर आमच्या तावडीतून सोडून निघून गेले। सदर कारवाईमध्ये आमच्यावर झालेल्या या घटनेचे आम्ही तक्रार कारधा पोलीस स्टेशनला नोंदवली। तसेच पोलीस स्टेशनमार्फत त्यांची पुढील काही वाहने जप्त करण्यात आली आणि आरोपींना पण अटक करण्यात आलेली आहे, याबद्दल माहिती मिळाली। ट्रॅक्टर व 4 चाकी वाहन कारधा पोलिसात जमा करण्यात आले असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कराडे करत आहेत। आणि त्याच्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशनला येऊन कायदेशीर तक्रार दिली। आम्ही लगेच रात्री आरोपींचा शोध घेतला। सकाळी आरोपी मिळून आले। त्या गुन्ह्यात वापरलेले लाल ट्रॅक्टर ट्रॉली रेतीसह तेही आम्ही जप्त केलं। गुन्ह्यात वापरलेली गाडी मारुती कार तीही आम्ही जप्त करण्यात आली। आणि आरोपीसुद्धा आमच्याकडे पूर्ण तपास जवळपास आमचा रिकव्हरी पूर्ण झाल्यामुळे त्यांना माननीय न्यायालयात आम्ही त्यांना 15 दिवसाच्या रिमांडवर आम्ही त्यांना 2/2/2020 पायवतो पाठवत आहोत। सदर गुन्ह्यामधील 6 आरोपीवरती 353 सरकारी कामात अडथळा केल्याबद्दल, रॉयल्टीची ट्रॅक्टरच्या रेतीची रॉयल्टी नसल्यामुळे 379, शिवीगाळी केल्यामुळे 294, आरोपी 5 असल्यामुळे त्यांच्यात 147 आणि 149 लावण्यात आले। त्याचबरोबर शिवीगाळी केल्यामुळे 506 लावण्यात आले। अशा एकंदरीत त्यांच्यावरती कलमान्वये गुन्हा दाखल झालेला आहे। प्रवीण बोंदे, विदर्भ न्यूज, भंडारा।